नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग जी आपली सीरीज चालू आहे हॉट क्वेश्चन म्हणजे गरमागरम. ओके, जे गरमागरम गरमागरम म्हणजे फक्त गरमागरम. बस हॉट सीरीज ज्यानं बघितली त्यानं 100 पैकी 100 मार्क घेणार म्हणजे घेणार. चला तर आज पार्ट 1 चा म्हणजे अल्जेब्राचा म्हणजे अल्जेब्राचा आपला हा क्वेश्चन असणार आहे. हॉट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मधला. चला तर मग बघूया. बघा, इफ द देखो 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 मग प्यार से देखो. बघा इकडे. इफ द फर्स्ट टर्म and AP is P. ओके, सेकंड टर्म Q आणि लास्ट टर्म R. बघा, हे काय सांगते फर्स्ट टर्म म्हणजे ये. ओके, ये म्हणजेच कोण आहे? P. ओके, आणि सेकंड टर्म Q. ओके, आणि लास्ट टर्म आपलं R. म्हणजेच इथं काय असणार? P Q R इज अँड AP. ओके बेटा, हे काय आहे? फर्स्ट टर्म आपलं P आहे, सेकंड टर्म Q आहे आणि लास्ट टर्म R आहे. काय म्हणले? शो दॅट द पिक्चर सम ऑफ ऑल टर्म्स इज काय म्हणले? Q प्लस R मायनस 2P इंटू P प्लस R बाय 2Q मायनस P. इथला पिक्चर आपल्याला आणायचे. इथला पिक्चर एवढंच दिले. हे बघून हे पिक्चर आणायचे. कसं आणायचे बघ, इकडे नीट बघ. ओके, आता बघ, मला सांग, ए म्हणजे कोण आहे आपलं? पी आहे. टीएन म्हणजे कोण असणार आहे आपलं? आर असणार आहे. आता डी म्हणजे कोण असणार आहे? T2 मायनस T1 म्हणजे Q मायनस P. ओके, हे झालं तुझं, एवढं भेटलं. मग इथं काढून घे बेटा टीएन. काय आहे? टीएन. टीएनचा फॉर्म्युला आहे ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टीएन म्हणजे कोण आहे आपलं? आर आहे. ओके, नीट बघ रे राजा. ए म्हणजे कोण? पी प्लस एन माहित नाही, जशाला तसं ठेवू. डी डी म्हणजे कोण आहे? क्यू मायनस पी. क्यू मायनस पी. आता ह्या पी ला इकडे पाठव. आर मायनस पी बरोबर इकडे काय उरलं? एन मायनस 1 इंटू हा ब्रॅकेट मध्ये क्यू मायनस पी वर. याला याच्या डिवाइड मध्ये घेऊन ये. आर मायनस पी आणि हे इकडे येऊन काय झालं? क्यू मायनस पी इक्वल टू इकडे काय उरलं? एन मायनस 1. ओके, चल नीट बघ. ह्या मायनस 1 ला इकडे घेऊन ये. आर मायनस पी बाय इथं आहे क्यू मायनस पी इक्वल टू एन मायनस 1. एकदा लिहून घेतलं, याला इकडे घेऊन येऊ. चला, इकडे मायनस तर इकडे येऊन प्लस झालं. इथं आली एन ची किंमत. काय आली? एन ची किंमत. आता ह्या संख्येनं याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. आर मायनस पी याने याला गुणलं, 1 ला गुणल्या तेच आलं, म्हणजे प्लस क्यू मायनस पी बाय खालचं जसं आलं तसं क्यू मायनस पी इक्वल टू हे काय आली किंमत तुझी? एन ची आली. मग आता मायनस पी म्हणजे काय झालं? प्लस क्यू मायनस 2p मायनस 2p. काय झालं बेटा? मायनस 2p. आणि हे खालचं जशाला तसं क्यू मायनस पी इक्वल टू हे एन, म्हणजे हे झालं इक्वेशन 1. आपलं टीएनच्या फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट टर्म, लास्ट टर्म आणि डिफरन्स ठेवल्या आणि एन ची किंमत काढून घेतल्या. एन ची किंमत एवढी आली, आर प्लस क्यू मायनस 2p बाय क्यू मायनस पी इक्वल टू एन. मग आता आपल्याला काय म्हणले बेटा तिथं? नाऊ सम ऑफ ऑल टर्म्स. ह्या सम म्हणजे सगळ्यांची बेरीज हा आपल्या पिक्चर येते म्हणाले. म्हणजे आपल्याला एन चा फॉर्म्युला एन बाय 2 T1 प्लस टीएन, जे आपल्याला लास्ट टर्म दिले आणि फर्स्ट टर्म दिले, तर हा फॉर्म्युला वापरायचा. कोणता? हा. तर आता एन एन म्हणजे कोण आहे बेटा? एन म्हणजे हे एवढं निघाले. ओके, हे एन म्हणजे एवढं आहे. मी डायरेक्ट इथं टाकतो आता एनच्या जागी. आर प्लस क्यू मायनस 2p बाय क्यू मायनस पी बाय 2. ओके, इथे येईल इक्वल टू
आणि इथं राहील एस एन. इथं इंटू T1 म्हणजे कोण आहे? T1 म्हणजे ए म्हणजे पी आहे. ए म्हणजे कोण आहे? ए म्हणजे पी आहे. प्लस Tn म्हणजे कोण आहे? आर आहे. T1 म्हणजे आर आहे. ओके. चला पुढे. आता हे खाली येईल आर प्लस क्यू मायनस 2p बाय हे 2 ला 2 हे क्यू मायनस पी इंटू इथे काय आलं पी प्लस आर इक्वल टू झालं काम आर प्लस क्यू मायनस 2p याने यांच्यासोबत मल्टिप्लाय हा एका ब्रॅकेट मध्ये पी प्लस आर आणि बाय 2 क्यू मायनस पी हे झालं तुझं शो दॅट पिक्चर. बघायला काय क्यू प्लस आर मायनस 2p क्यू प्लस आर मायनस 2 हे चालते आर प्लस क्यू मायनस 2p आणि पी प्लस आर बाय 2 क्यू मायनस पी. ओके. हे झालं आपलं ट्रू दॅट. यानं याला सोबत गुणाकार केला तरी तुझं तेच येणार. ओके. याला असं बी लिहू शकतोस क्यू प्लस आर मायनस 2p एका ब्रॅकेट मध्ये पी प्लस आर बाय 2 इंटू क्यू मायनस पी. ओके. हे झालं आपलं शो दॅट पिक्चर आला. ओके. समजलं बेटा? एकदम सिंपल. ते आपल्याला एक्झाम मध्ये कळत नाहीत म्हणून आपण इथं फसतो चौथ्या आणि पाचव्या क्वेश्चन मध्ये. आणि चौथा आणि पाचवा सर्वात महत्वाचा आहे ज्याला आपल्याला 100 मार्क घ्यायचे आहेत त्यानं चौथा आणि पाचवा करावंच लागणार तरच आउट ऑफ मार्क पुरतात. ओके. आणि ते पण सिंपल सिंपल येतात. फक्त आता याच्यात काय सिंपल हा गणित कोणता आहे बेटा ईएपीचा आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन वाटते. ओके. आणि ते पण मी सांगितलं की हा क्वेश्चन कुठं पडणार जर दुसरा बी आणि ऍक्टिव्हिटीचा दुसरा आणि क्वेश्चन नंबर 2B चा जर पडला नसेल तर इकडे येणार नसता मग हे कटल्या जाईल. ओके. कळालं बेटा? ओके. हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. ओके बेटा गुड.